मित्रांनो, आज आपण बघणार आहे घनभूमिती। तर घनभूमिती किंवा भूमिती याच्यासाठी आपल्याला काय काय लागतं साहित्य ते आपण बघू। सगळ्यात पहिले आपल्याला कंपास लागेल। या कंपासमध्ये जे जे साहित्य आहे ते सगळं आपल्याला यूज करायचं आहे। जसे की शार्पनर आहे, इरेजर आहे, त्याच्यानंतर स्केल आहे, त्याच्यानंतर प्रोटेक्टर आहे। तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे। तर मित्रांनो, जे पण साहित्य घ्याल ते चांगल्या क्वालिटीचं आपल्याला घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी आपल्याला एक इरेजर, 2 पेन्सिल्स आणि एक मोठी स्केल, इरेजर, शार्पनर, एक मोठी स्केल, तर हे सगळं साहित्य लागेल। तर या ठिकाणी आपण घनभूमिती, सगळ्यात पहिले आपण घनभूमिती बघणार आहोत। तर घनभूमिती कशा पद्धतीने करायचं ते या ठिकाणी मी सांगतो। इंटरमिजिएटसाठी घनभूमितीच्या परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप कसे असते व तो प्रश्न कसा सोडवायचा आहे हे मी या ठिकाणी आपल्याला दाखवतोय। प्रश्न 1 जो आहे हा 4 सेंटीमीटर लांबी व रुंदी, उंची आहे त्याची 6 सेंटीमीटर। तर आपल्याला काय काढायचं आहे, एक घन काढायचं आहे व त्याचा अनुविक्षेप म्हणजे प्लॅन व उद्विक्षेप म्हणजे साइड किंवा फ्रंट हे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे। या ठिकाणी मी एक 4 सेंटीमीटरचा एक चौरस काढतो ज्याची लांबी रुंदी 4 सेंटीमीटर आहे। तर हे कशा पद्धतीने काढायचं हे थोडंसं बघून घ्या। तर मित्रांनो, या ठिकाणी मी एक चौरस काढलेला आहे, याची लांबी रुंदी 4 सेंटीमीटर या ठिकाणी आहे। तर हा जो आहे याला आपण नाव देऊ ए, बी, सी आणि डी। तर मित्रांनो, हा प्रश्न सोडवायच्या आधी कोणताही प्रश्न जर तुम्हाला घनभूमितीचा सोडवायचा असेल तर या ठिकाणी जे माप दिलेले आहेत ते आपल्याला जो घनाकृती काढायचा आहे तो या ठिकाणी छोटासा एक घनाकृती हातानेच काढा किंवा स्केलने पण काढू शकता। तर अशा पद्धतीने हा घनाकृती आपण काढलेला आहे। तर याचे माप या ठिकाणी द्यायचे आहेत। माप कोणते द्यायचे तर ही जी आहे ही 4 सेंटीमीटर, ही जी लाईन आहे ही 4 सेंटीमीटर आणि याची उंची जी आहे ती आहे 6 सेंटीमीटर। याची उंची जी आहे ही आहे 6 सेंटीमीटर। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हा घनाकृती या ठिकाणी काढायचा आहे। आणि हा आपण आता याचा हा प्रश्न सोडू। तर या ठिकाणी बघा, हीच लाईन मी डीसी लाईन जी आहे हिलाच मी मोठी करतो। परत ही खालची लाईन मोठी करून घेऊ, हलक्या हाताने करायची आहे। हे अंतर आपण मोजून घेऊ, हे 4 सेंटीमीटर आहे। या ठिकाणी मी एक रेषा देतो 4 सेंटीमीटरची। या ठिकाणी पण आपण 4 सेंटीमीटर मोजून घेऊ। तर हे 4 सेंटीमीटर वर मी पॉईंट घेतला, इकडे पण 4 सेंटीमीटर वर पॉईंट घेतला आणि या 2 बिंदू आपण इथे जोडलेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा चौरस या ठिकाणी तयार झालेला आहे। तर हा चौरस तयार झाल्यानंतर पुढे काय करायचं ते आता लक्ष देऊन ऐका आणि बघा। तर मित्रांनो, ही जी रेष आहे याला आपण नाव परत असेच नाव देऊ, ए, बी, सी आणि हा डी, हा पॉईंट डी। तर एडी रेषा आपल्याला वाढवायची आहे, तशीच बी सी रेषा पण आपल्याला वाढवायची आहे। तर ही वाढवल्यानंतर काय करायचं तर आपल्याला कंपास घ्यायचा आहे आणि कंपासमध्ये एक अंतर घ्यायचं। तर या ठिकाणी मी 1.5 सेंटीमीटरचं अंतर घेतोय, 1.5 सेंटीमीटरचं अंतर। आणि 1.5 सेंटीमीटरवर डी वर ठेवून एक चाप मारला किंवा आर्क मारला, सी वर ठेवून एक आर्क मारला आणि ही रेषा जी आहे ही आपल्याला लांबवायची आहे। हिला आपण नाव देऊ ई आणि इकडची एफ, सॉरी ई आणि एफ। तर ई एफ जे बिंदू मिळालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी ही रेषा मारायची आणि हे वाढवून घ्यायचं, पहिलेच वाढवून घ्यायचं या ठिकाणी। तर हे वाढवल्यानंतर ही जी रेषा आहे हिला नाव देऊ आपण एल। हे वाढवल्यानंतर
परत आपल्याकडे कंपासचं काम येईल. तर आपल्याला हा झाला प्लॅन. याला आपण नाव देऊ प्लॅन. अणुविक्षेप किंवा प्लॅन असं याला म्हणतात. तर जे नाव असेल ते आपण इथे देऊ अणुविक्षेप. तर मित्रांनो आता मी F वर हा कंपास ठेवलेला आहे आणि कंपास ठेवून या ठिकाणी थोडीशी पेन्सिल आपण खाली करून घेऊ. तर F वर मी हे कंपास ठेवलेला आहे आणि या कंपास C पासनं इथे चाप मारायचं आहे. हे बिलकुल चुकायला नको, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. हा इथे चाप मारला, हा एक पॉईंट मिळाला. तसंच F पासनं B पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. खालची जी रेष आहे B इथपर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. तर B पर्यंतचं अंतर घेऊन परत या ठिकाणी आपण एक चाप मारू. तर मित्रांनो हे चाप मारल्यानंतर आपल्याला 2 पॉईंट मिळालेले. एक हा पॉईंट मिळाला आहे आणि एक हा पॉईंट मिळाला. या पॉईंटला नाव देऊ आपण P आणि हा जो पॉईंट आहे याला नाव देऊ Q. तर P आणि Q आपल्याला मिळालेले. आता काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी जी आपण E आणि F जे घेतलेलं आहे यालाच लंब काढायचं आहे. तर लंब काढत असताना मागच्या एलिमेंटरीच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं की या ठिकाणी असा एक अर्धवर्तुळ काढायचं आहे, हाफ सर्कल. या ठिकाणी पण हाफ सर्कल काढायचं आहे. तर या 2 ठिकाणी हाफ सर्कल काढून परत कंपासमध्ये थोडं जास्त अंतर घेऊन या ठिकाणी आपल्याला इथे चाप मारायचे आहेत, आर्क मारायचे आहेत. तर मित्रांनो हा आर्क मारला, इकडे पण तसंच, इथे पण आर्क मारला, या ठिकाणी पण आर्क मारला. तर हे जे 2 बिंदू आपल्याला परत क्रॉस जे मिळालेले आहेत ते सरळ सरळ आपण या ठिकाणून सरळ जाऊ देऊ. तर हे किती घ्यायचे ते मी तुम्हाला पुढे सांगतो की कशा पद्धतीने हे घेतले जातील. तर हा E वरनं घेतला मी आणि F जी लाईन आहे F लाईनवरनं इथून हा सरळ रेष जाऊ दिली. तर अशा पद्धतीने आपल्याला एकाचा फ्रंट म्हणजे अणुविक्षेप नाही उद्विक्षेप. तर या ठिकाणी आपल्याला अणुविक्षेप आपण खाली काढलेला आहे. आता आपल्याला उद्विक्षेप काढायचा आहे म्हणजे फ्रंट काढायचं आहे. तर या ठिकाणी 6 सेंटीमीटरचं अंतर आपल्याला इथे, त्याची उंची 6 सेंटीमीटर दिलेली आहे. तर या ठिकाणी 6 सेंटीमीटरवर एक चाप मारायचा आणि या ठिकाणी 6 सेंटीमीटरवर एक चाप मारायचा. तर मित्रांनो हे 2 आपल्याला पॉईंट या ठिकाणी मिळाले. सेम प्रोसेस या ठिकाणी पण करायची आहे. परत या ठिकाणी आपल्याला P बिंदूवर इथे कंपास ठेवून इथे चाप मारायचा आहे आणि एवढ्याच अंतरावर परत Q वर ठेवून पण चाप मारायचं आहे. हे आपण एकाच वेळेला करू शकतो, पण इथे प्रोसेस तुम्हाला समजली पाहिजे म्हणून मी वेगवेगळं करून दाखवते. पुढच्या वेळेला आपण एकाच वेळेला करू. परत याच्यामध्ये अंतर वाढवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला लंब टाकायचं आहे. तर हा लंब टाकत असताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या की इथे चाप मारणं गरजेचं आहे. परत हे 2 पॉईंट आहे या ठिकाणी चाप मारणं गरजेचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे लंब या ठिकाणी टाकणार आहोत. तर लंब टाकत असताना स्केलचा वापर करायचा आहे आणि स्केल ही सरळ धरायची. याच्यापेक्षा आपण थोड्या उंच लाईन काढू, कारण मागच्या वेळेला आपली लाईन थोडीशी ज्या ठिकाणी क्रॉस आहे त्या ठिकाणूनच लाईन घ्यायची आहे, हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. परत मित्रांनो हे जे अंतर घेतलं होतं 6 सेंटीमीटरचं तेवढंच अंतर आपण घेऊ. 6 सेंटीमीटर स्केलमध्ये कंपासमध्ये मोजून घ्यायचं आहे. तर हे 6 सेंटीमीटरचं अंतर मी इथे घेतलं
आणि क्यू वर ठेवून या ठिकाणी चाप मारला आणि पी वर ठेवून या ठिकाणी चाप मारला। तर मित्रांनो, हे जे पॉईंट आहेत हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपण हा पॉईंट जोडून घेऊ, तसाच इकडच्या साईडचा पण जोडून घेऊ। तर मित्रांनो, प्रोसेस तुम्हाला माहीत झाली असेल। इंटरमिजिएटसाठी आपल्याला या ठिकाणी मी सॉलिड जॉमेट्री म्हणजे घन भूमिती इथे करून दाखवतोय। इथे नावं द्यायचे विसरायचे नाही आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। ही जी लाईन घेतली हिला मी एल नाव दिलेलं आहे, या ठिकाणी आता खोडून टाकतो, इथे एल नाव देतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा आपला उद्विक्षेप तयार झाला। ते आपण याला प्लॅन म्हणतात। वरून बघतो तो प्लॅन, हा आपण टॉपने बघतोय, हा समोरून बघतोय, हा साईडने बघतोय। प्रश्न क्रमांक 2, पायाचा व्यास 4 सेंटीमीटर आहे आणि उंची आहे 3 सेंटीमीटर। तर आपल्याला काय काढायचं आहे? शंकू काढायचा आहे, म्हणजे प्लॅन दाखवायचा आहे, फ्रंट दाखवायचं आहे आणि साईड दाखवायची। पद्धतीने हा शंकू काढायचा आहे। मित्रांनो, हा शंकू या ठिकाणी काढलेला आहे। व्यास किती आहे? तर 4 सेंटीमीटर। या ठिकाणी आपण एक चौरस काढू। तर 4 सेंटीमीटरचा सगळ्यात पहिले आपण चौकोन या ठिकाणी आपण काढून घेऊ। आता मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी एक चौरस काढलेला आहे आणि या चौरसाचा मध्यबिंदू आपण इथे काढून घेऊ। तर मध्यबिंदू काढताना दोन्ही कॉर्नर मी या ठिकाणी जॉईन केले आणि 2 सेंटीमीटरचं अंतर इथे मी घेतलेलं आहे। 2 सेंटीमीटरचं अंतर मी या स्केलमध्ये इथे मोजून घेतलं। एकदम परफेक्ट घेऊ आपण 2 सेंटीमीटर। तर 2 सेंटीमीटरचं अंतर घेतलं, हा जो मध्य या ठिकाणी बघितला आणि चारही ठिकाणी जुळतोय का हे पण आपण इथे बघून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी एक वर्तुळ काढायचं आहे। आपण दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो। सगळ्यात पहिले वर्तुळ काढायचा, मग त्याला चौरस तयार करायचा। तर अशा पद्धतीने पण आपण हे करू शकतो। तर मित्रांनो, हा चौरस काढल्यामुळे आपल्याला सरळ एक गोष्ट लक्षात येईल की याच्यावर आपल्याला लंब टाकायचा आहे। हा जो बिंदू आहे याच्यावर लंब टाकायचा असेल तर सरळ टाकून चालणार नाही। तर या ठिकाणी आपण एक चाप मारू किंवा खालच्या बाजूने आपण घेऊ शकतो, खाली जागा आहे। तर या ठिकाणी मी एक अंतर घेतलं आणि एक चाप मारला, तसंच या ठिकाणी पण अंतर घेतलं, एक चाप मारला। तर हा जो पॉईंट मिळाला आहे, या पॉईंटपासून आपल्याला वरती सरळ, तर इथून न घेता फक्त आपल्याला पॉईंटची गरज होती, म्हणून मी मध्य जो आहे, सेंटर आहे, या ठिकाणून एक सरळ रेष वरती आपण घेऊन घेऊ। हा झाला प्लॅन। आता या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कंपासमधला जो त्रिकोण असतो त्याचा आपल्याला वापर करता येतो। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, कारण की याला आपल्याला समांतर किंवा 90 डिग्रीमध्ये आपल्याला जर काढायचं असेल तर अशा पद्धतीने आपण हे काढलं पाहिजे। इथे त्रिकोण मी या रेषेला जॉईन केलेला आहे आणि या ठिकाणाहून ही रेष इकडे मारून घेतलेली आहे। तर या रेषेपर्यंतच हे अंतर घ्यायचं आहे। इथून परत तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने की इथून 2 सेंटीमीटरची आपण रेष घेऊ, 2 सेंटीमीटरवर पॉईंट घेऊ, इथे पण 2 सेंटीमीटरवर पॉईंट घेऊ। आपण 1.5 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर कितीही अंतर घेऊ शकतो आणि या रेषेला आपण वाढवू, या रेषेला आपण वाढवू। तर अशा पद्धतीने ही परत एल रेषा झालेली आहे। या रेषेचं नाव एल, हा जो पॉईंट मिळालेला आहे याचं नाव ओ, हा जो पॉईंट मिळाला आहे याचं नाव एम, परत मित्रांनो हा जो पॉईंट मिळाला आहे याचं नाव जी। प्रत्येकाला नावं द्यायची आहेत, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर जो चौरस काढला त्याला पण आपण ए बी सी डी नाव देऊन देऊ। ए बी, हा सी आणि हा डी। तर अशा पद्धतीने ही नावं लिहिलेली आहेत।
मागच्या वेळेला जसं केलं होतं की एडी रेषा आपण ही वाढवली होती, दुसरी बी सी रेषा पण आपण वाढवली होती. तर अशाच पद्धतीने या रेषा आपल्याला वाढवायचे एल लाईनपर्यंत. आता एल लाईनपर्यंत वाढवल्यानंतर याला परत नावं द्यायची आहेत. या ठिकाणी हा जो पॉईंट आहे याला ई आणि हा जो पॉईंट आहे याला एफ नाव देऊ. मधल्या ठिकाणी लिहू एफ. तर एफपासनं सीपर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. एफपासनं सीपर्यंतचं कंपासमध्ये अंतर घेऊन इथे एक चाप मारायचं आहे. कर्कटक किंवा जो आपला कंपास आहे हा सरकायला नको, याची काळजी घ्यायची आहे. आता जसा माझा सरकला होता तसा तुमचा सरकायला नको, याची काळजी घ्या. आणि त्या ठिकाणी पण एक चाप मारायचा आहे, एक आर्क मारायचा आहे. तर ही जे अंतर आहे एवढंच अंतर या ठिकाणी आलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक बिंदू मिळाला आहे पी आणि दुसरा बिंदू मिळाला आहे क्यू. तर मित्रांनो आपल्याला काय काढायचं आहे, तर आपल्याला शंकू काढायचा आहे. शंकू जो आहे हा आपल्याला शंकू काढायचा असल्यामुळे आपल्याला एक मध्ये पण पॉईंट घेणं गरजेचं आहे. तर एफपासनं एमपर्यंतचं अंतर परत आपल्याला कंपासमध्ये मोजून घ्यायचं आहे आणि ही रेषा या ठिकाणी मारायची आहे. याला एस नाव देऊ, एस. तर या ठिकाणी जर आपल्याला सरळ रेष मिळाली होती, आपण या ठिकाणी जसं लंब टाकला तसंच या ठिकाणी पण आपल्याला लंब टाकायचं आहे. तर प्रोसेस तीच. कंपासमध्ये एक छोटंसं अंतर घेतलं, या ठिकाणी आपण 2 ठिकाणी चाप मारले एअर रेषेवर, परत याच्यातलं अंतर वाढवून घेतलं आणि या ठिकाणी आपल्याला परत चाप मारायचे आणि हा जो बिंदू मिळेल, हा जो क्रॉस मिळेल, या ठिकाणी आपल्याला एसपासनं लंब टाकायचं आहे. तर एस कुठे आहे, हा आला एस. तर एसपासनं आपल्याला लंब टाकायचं आहे, सरळ लंब टाकायचं आहे. तर मित्रांनो इथून आपलं अंतर जे राहील हे 3 सेंटीमीटर आपल्याला इथून घ्यायचं आहे. तर 3 सेंटीमीटर घ्यायचं असेल तर आपल्याला परत स्केलचा वापर करायचा आहे, कंपासचा वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण 3 सेंटीमीटरचं अंतर या ठिकाणी मेजर केलेलं आहे. हे बघा 3 सेंटीमीटर. आणि एस या रेषेवर ठेवून या ठिकाणी मी चाप मारला आहे, तसंच जी या ठिकाणी ठेवून पण इथे चाप मारला आहे. कारण की आपल्याला फ्रंट आणि साईड म्हणजे उद्विक शेप आपल्याला दाखवायचे. तर हे जी 2 पॉईंट मिळाले याला आपण नाव देऊ एच आणि इकडचा जो आहे याला नाव देऊ आर. तर मित्रांनो हा एच ई हा जॉईन करायचा आहे आणि एफ एच हा पण जॉईन करायचा आहे. तर हा झाला शंकूचा उद्विक शेप म्हणजे समोरून बघतोय तो, आणि हा झाला बाजूने बघतोय. कारण की शंकूचा आकार सारखाच असणार आहे, त्याच्यामुळे समोरून बघितलं तरी तसाच दिसेल आणि बाजूने बघितलं तरी तसाच दिसणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला नावं लिहायची आहेत, उद्विक शेप, इकडे पण उद्विक शेप. तर हे खालचं जे नाव राहील ते अनुविक शेप. हे उद्विक शेप आणि हे उद्विक शेप आठवणीने लिहायचे आहेत. तर मित्रांनो हा प्रश्न क्रमांक 2 मी इथे समजून सांगितलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 दंडगोल. तर या ठिकाणी आपल्याला एक दंडगोलचं चित्र काढायचं आहे आणि हे माप या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. तर त्याची उंची जी आहे, ही जी उंची आहे ही 5 सेंटीमीटर, हाईट, आणि त्याचा व्यास जो आहे हा आहे 4 सेंटीमीटर. सर्वप्रथम 2 सेंटीमीटर अंतराचे त्रिज्येचं म्हणजे 4 सेंटीमीटरचं ज्याचा व्यास होईल असा आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे आणि या वर्तुळाला आपल्याला एक चौरस तयार करायचं आहे. तर असा हा चौरस आपण इथे तयार केलेला आहे.
या चौरसाच्या ज्या बाजू आहेत त्याला आपण ABCD नाव देऊ. A B C आणि D. त्या चौरसाच्या बाजू आपण इथून वाढवून घेऊ. तर या ठिकाणी सरळ मी या रेषा वाढवल्या. तर ही घेऊन गेल्यानंतर आपल्याला दंडगोल काढायचे. तर या ठिकाणी बघा, इथून मी 2 सेंटीमीटरचं अंतर घेतो. इथून C पासून पण 2 सेंटीमीटरचं अंतर घेतो. तर हे 2-2 सेंटीमीटरचे अंतर घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक L रेष घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही L रेष आपण इथे लांबलचक रेष मारायची, तिला L नाव द्यायचं. आता मित्रांनो, कंपास जो आहे याचा वापर करायचा आहे. परत मागच्यासारखाच या ठिकाणी E F हे नावं दिलेले आहेत. तर F पासून C पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे आणि या ठिकाणी एक चाप मारायचं आहे. परत B पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे आणि या ठिकाणून पण एक कंपासने इथे चाप मारायचं आहे. हे दोन जे पॉईंट मिळाले याला आपल्याला परत नाव द्यायचे P आणि Q. आता या ठिकाणी आपल्याला लंब टाकावं लागेल. तर लंब टाकताना आपण कंपासमध्ये एक अंतर घेऊन या ठिकाणी एक एक चाप मारून घेऊ. P बिंदू घेऊन, P मध्ये घेऊन आणि Q मध्ये घेऊन या ठिकाणी 2 चाप मी मारलेले आहेत. हे 2 चाप मारल्यानंतर परत याच्यामध्ये अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी एक चाप आणि या ठिकाणी एक चाप मारायचं आहे. परत इकडे पण तसंच करायचं आहे. डायरेक्ट रेषा वाढवायच्या नाहीत, उत्तर बरोबर येणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही रेष वाढवायची आहे. ही रेषा वाढवली किंवा त्याला आपण लंब टाकला, Q ही रेषा वाढवली. या रेषांना नावं द्यायचीत आपल्याला. जेव्हा आपण त्याला क्रॉस करू, आता अंतर किती आहे? 5 सेंटीमीटर. तर 5 सेंटीमीटर मी या ठिकाणी अंतर घेतो. कंपासमध्ये अंतर 5 सेंटीमीटरचं घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम E या पॉईंटवर ठेवून आपल्याला या रेषेवर सरळ जी लंब मारलेली रेषा आहे या ठिकाणी आपल्याला चाप मारायचे. P वर ठेवून पण तसेच चाप मारायचे आणि Q वर ठेवून पण तसाच चाप मारायचा आहे. तर या ठिकाणी आपण या जे पॉईंट मिळालेले या ठिकाणी आपण जॉईन करून घेऊ. हा एक जॉईन केला आणि इकडचा पण एक जॉईन केला. तर हे 2 जॉईन झाल्यानंतर वरतून जर आपण सिलेंडरला बघतोय, दंडगोलला जर वरतून बघतोय तर अशा पद्धतीने दिसेल. त्याला म्हणतात अनुविक्षेप किंवा प्लॅन. आणि हा आहे उद्विक्षेप म्हणजे समोरून, आणि हा पण उद्विक्षेपच. याला समोरून आणि बाजूने. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला दंडगोलाचं फ्रंट मिळालेलं आहे, साईड मिळालेली आहे आणि प्लॅन मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 4 जो आहे सूची म्हणजे पिरॅमिड. तर याची हाईट, लांबी रुंदी 4 सेंटीमीटर आणि उंची आहे त्याची 6 सेंटीमीटर. तर मित्रांनो, या सूचीचा, पिरॅमिडचा आपल्याला कशा पद्धतीने हे करता येईल? तर आपण मागे जसं बघितलं होतं की 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटरचा एक चौरस काढला होता. तर या ठिकाणी क्रॉस झालेला आहे, याला आपण O नाव देऊ. हे जे आहेत A B नंतर C आणि हा D. ही जी रेष आहे AD रेष, हिला आपल्याला वाढवायची आहे. BC रेषेला पण वाढवायचं आहे आणि इथून 2 सेंटीमीटर अंतर आपण घेऊ. या 2 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. इथे पण 2 सेंटीमीटरचं अंतर घेऊ. इथे पण आपल्याला पॉईंट घ्यायचं आहे. तर हे 2 जे पॉईंट आलेले आहेत, हे 2 जे क्रॉस झालेले आहेत, याला आपण नाव देऊ EF. सर्वप्रथम L रेषा आपण काढून घेऊ. तर L रेषा काढत असताना
ही अशा पद्धतीने एल रेषा आपण काढली, तिचं नाव दिलं एल. हे जे क्रॉस झालेले आहेत याला नाव दिलं ई आणि हा एफ. तर मित्रांनो याचा सेंटर आपल्याला काढायचं आहे. तर सेंटर जर काढायचं आहे, हा जो आहे याच्यावर लंब जर टाकायचा असेल तर परत सिंपल प्रोसेस. या ठिकाणी आपल्याकडे 2 पॉईंट आहेत, तीच प्रोसेसनी करायचं आहे. या ठिकाणी चाप मारायचं आहे, बी वर ठेवून ए वर ठेवून हा जो क्रॉस मिळाला आहे हा ओ मधनं आपल्याला घेऊन जायचं आहे. तर इथून खालपासून रेष न मारता आपण ही रेष सरळ या ठिकाणून मारू, जेणेकरून इथे क्रॉस होईल. तर याला नाव देऊ जी. आणि परत आपल्याकडे जो त्रिकोण आहे याचा आपण या ठिकाणी वापर करू. तर त्रिकोणाचा वापर, जी ही रेष सरळ मारलेली आहे तिला चिटकून घ्यायचं आहे हे, आणि नंतर या ठिकाणी आपल्याला ही रेष हे जॉईन करायची. करत असताना केअरफुली करा, कोणताही बिंदू इकडे तिकडे व्हायला नको. तर इथपर्यंत ही रेषा वाढवायची आहे. याला नाव देऊ आपण एम. तर आपल्याला या ठिकाणी जी एम हे 2 बिंदू मिळालेले आहेत. आता हे 2 बिंदू मिळाल्यानंतर आता परत एफ पासून सी पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. कंपासमध्ये एफ पासून सी पर्यंतचं अंतर घेऊन इथे चाप मारायचं आहे. एम पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. जो एम आपण बिंदू घेतला आहे इथपर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. परत बी पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. तर हे तिन्ही ठिकाणचे अंतर कंपासमध्ये घेऊन इथे आपल्याला चाप मारायचं आहे. तर हे जे 3 बिंदू आपल्याला मिळालेले आहेत याला आपण अनुक्रमे नाव देऊ. पी, हा क्यू आणि या ठिकाणी एस. हा जो मधला बिंदू आहे याला एस. एस वर लंब टाकायचं आहे. एस बिंदूवर लंब टाकायसाठी मागची जी प्रोसेस केली होती त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला इथे करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा क्रॉस मारलेला आहे. तर स्केलनी जो पॉईंट मिळाला या पॉईंटपासून आपल्याला सरळ लंब इथे टाकायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली सूची तयार होणार आहे. तर आपल्याला अंतर घ्यायचं आहे 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर. तर मित्रांनो 6 सेंटीमीटर मी या कंपासमध्ये घेतलेलं आहे आणि जी वर ठेवून या ठिकाणी एक चाप मारायचा आहे. एस वर ठेवून या ठिकाणी एक चाप मारायचा आहे. तर हिला आपण नाव देऊ एच आणि याला नाव देऊ आर. तर एच आणि आर हे जे बिंदू आहेत, हा एच चे दोन्ही पॉईंट आपल्याला ई ला जॉईन करू, एफ ला जॉईन करू. परत पी पासून आर ला जॉईन करू आणि क्यू ला जॉईन करू. तर मित्रांनो याला अनुविक्षेप म्हणतात, द्विक्षेप म्हणतात, ही समोरची बाजू, आणि याला उद्विक्षेप म्हणतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सूची या ठिकाणी तयार केलेली आहे. तर पुढचा प्रश्न आपण बघू. आता आपण काढू गोल. प्रश्न क्रमांक 5. गोल स्पियर. स्पियरचा जो व्यास आहे हा आपण अंदाजे इथे घेतोय, जो येईल तुम्हाला त्या ठिकाणी तो आपण प्रत्येक वेळा 4 सेंटीमीटर घेतला. या ठिकाणी मी 5 सेंटीमीटर व्यासाचं स्पियर काढतोय. हिची उंची तर येणार नाही कारण की गोल आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने हा गोल दाखवायचा आहे, स्पियर दाखवायचा आहे, आणि त्याला एक अशा पद्धतीने हे डॉटने आपल्याला दाखवता येईल. तर हा झाला स्पियर गोल. जो व्यास आहे हा आपण 5 सेंटीमीटर घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण व्यास 5 सेंटीमीटर या ठिकाणी लिहून घेऊ, म्हणजे इथून दोन्ही साईडचं अंतर. तर 5 सेंटीमीटर जर व्यास असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 2.5 सेंटीमीटर त्रिज्या घ्यावी लागेल. तर मित्रांनो या ठिकाणी 2.5 सेंटीमीटर म्हणजे 2.5. हे मुद्दामून मी तुम्हाला ऑड थोडंसं घेतलेलं आहे. 2.5 सेंटीमीटरची त्रिज्या घेतलेला या ठिकाणी मी
2.5 सेंटीमीटरचा व्यास. तर सर्वप्रथम इथे आपण एक रेष सरळ देऊन देऊ, जिथे आपल्याला मध्यबिंदू मिळाला आहे. याचे 2 अर्धे भाग आपल्याला करता येतील. तर ही रेष सरळ या ठिकाणी आपण दिली. याला नाव दिलं आपण ओ. परत आपल्याला हा त्रिकोणचा यूज करायचा आहे. या रेषेला मी समांतर घेतलेला आहे, चिटकून घेतलेला आहे आणि या ठिकाणाहून ही रेष मारलेली आहे. तर हिला नाव दिलं आपण बी. बी नाव दिलेलं आहे. तर आता बघा इथे 2.5 सेंटीमीटरचा हा पॉईंट मिळाला आहे. इथून आपण 2.5 सेंटीमीटर इथे पॉईंट घेऊ आणि सरळ ही वर्तुळाला चिटकून येईल अशी एक रेष आपण इथे समांतर रेष मारू. तर या ठिकाणी मी एक रेष घेतलेली आहे. हे जितकं अंतर आहे 2.5 सेंटीमीटर तितकंच अंतर या ठिकाणी पण मी मोजून घेतो, म्हणजे आपली समांतर रेष येईल, सरळ रेष येईल. तर या 2.5 सेंटीमीटरपासून तर ही सरळ रेष वरती घेऊन जायची. 2 सेंटीमीटरवर मी पॉईंट घेतो. या ठिकाणी आपण एक सरळ रेष, समांतर रेष, या रेषेला समांतर रेष इथे मारून घेऊ. या रेषेला नाव दिले एल. हा जो पॉईंट मिळाला याला डी. हा जो पॉईंट मिळाला याला सी. आता डी सी आपल्याला मिळालेले आहेत. तर मित्रांनो सी पासून पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे आणि इथे चाप मारायचं आहे. मग बी पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे आणि मग खालचा पॉईंट जो आहे इतकं अंतर घेऊन या ठिकाणी आपल्याला चाप मारायचं आहे. तर अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण नाव देऊ याला एफ. हा जो पॉईंट मिळाला याला एफ. एफ पॉईंट मिळाल्यानंतर याच्यावर लंब टाकायचं आहे. या ठिकाणी लंब टाकायचं आहे. लंब टाकत असताना परत तीच प्रोसेस. पुस्तकामध्ये ही प्रोसेस दिलेली नाही आहे मित्रांनो. तर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. मी जी प्रोसेस सांगतोय ही प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय उत्तर बरोबर येणार नाही. डायरेक्ट काढला तर ते चुकीचं होईल. तर या ठिकाणी आपल्याला हा सेंटर मिळालेला आहे. तर 2.5 सेंटीमीटर आपला जो व्यास आहे हा 5 सेंटीमीटरचा असल्यामुळे इथे त्रिज्या जी आहे 2.5 सेंटीमीटर. तर एफपासून आपण इथे चाप मारू म्हणजे हा आपल्याला मध्य मिळेल. डी पासून इथे चाप मारू म्हणजे हा एक मध्य मिळेल. आणि या ठिकाणी जो पॉईंट मिळाला आहे तिथून आपण एफ पर्यंतचं अंतर मोजू आणि याला हा वर्तुळ काढू. तर मित्रांनो अशा पद्धतीने तर या पद्धतीने आपल्याला तर याला नाव देऊ आपण एच आणि याला नाव देऊ आर. तर मित्रांनो हा झाला उद्विक्षेप म्हणजे समोरून, हा पण उद्विक्षेप म्हणजे बाजूनी, अनुविक्षेप म्हणजे वरतून. तर मित्रांनो गोल म्हणजे स्पियर. तर स्पियरचं आपण या ठिकाणी घनभूमिती बघितलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपले सगळे प्रश्न संपलेले आहेत आणि घनभूमिती कशा पद्धतीने करायचं ते या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. हे सगळं साहित्य तुमच्याकडे असेल तर मित्रांनो आपण व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कळवा आणि नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा, कारण की पेपर झाल्यानंतर सगळे पेपर मी सॉल्व करून दाखवणार आहे. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्यू व्हेरी मच.